मित्रांनो, अयोध्येमध्ये फुलं विकणारी एक सुंदर तरुण मुलगी होती. तिचं आयुष्य काट्यांनी भरलेलं होतं. 50 किलोमीटर दूर आपल्या घरातून ती बसमधून धक्के खात खात सकाळ सकाळी अयोध्येला पोहोचत असे आणि तिथे दर्शनासाठी आलेल्या लोकांना फुलं विकत असे. संध्याकाळी पुन्हा बसमधून धक्के खात ती आपल्या घरी परतत असे. अशा प्रकारे ती फार कष्टाने आपल्या 7 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मित्रांनो, एकदा ती सरयू नदीत स्नान करायला आलेल्या लोकांच्या मागे धावत होती, आपली फुलं विकण्यासाठी. त्याच वेळी तिच्या नजरेस एक मुलाचा चेहरा पडतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मग ती त्या मुलापासून स्वतःला लपवून घेते. थोड्या वेळाने तो मुलगा स्नानासाठी नदीच्या खोल भागात वेगवान प्रवाहात जातो. तेव्हा ती मुलगी घाबरून जाते की त्याला थांबवू इच्छिते, कारण तो मुलगा दुसरा कोणी नसून तिचा नवरा असतो, ज्याने तिला 9 वर्षांपासून सोडून दिलेलं असतं. मित्रांनो, कथा फारच रोमहर्षक, भावनिक आणि मनाला भिडणारी आहे. चला तर मग ऐकूया ही संपूर्ण कथा या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही कथा आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येला लागून असलेल्या सुलतानपूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातील त्या मुलीची. तिचं नाव होतं काजल आणि त्या मुलाचं नाव होतं राहुल. मित्रांनो, ज्या दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम झालं आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली, त्या दिवसापासून अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतात. राहुलनेही नवीन कार घेतलेली असते आणि तोही अयोध्येला दर्शनासाठी जायचं ठरवतो. राहुल अमेठीमध्ये राहत असतो, जे अयोध्येपासून साधारण 110 किलोमीटर अंतरावर आहे. तो आपल्या मित्रांसोबत अयोध्या फिरायला जायचा बेत आखतो आणि म्हणतो, चला नवीन कारची पार्टी तिथेच करून घेऊया. राहुल आणि त्याचे 2 मित्र अयोध्येत पोहोचतात. आपल्या प्लॅननुसार ते आधी सरयू नदीत स्नान करण्यासाठी जातात. नदीच्या काठावर शेकडोंच्या संख्येने लोक स्नान करत असतात. जेव्हा ते स्नान करण्यासाठी नदीकडे जातात, तेव्हा त्यांच्या मागे बरेच लोक लागतात, जसे की भिकारी, पूजेसाठी आग्रह करणारे पंडित आणि फुलं विकणारे लोकही त्यांच्या अवतीभोवती फिरू लागतात. मित्रांनो, काजलही याच घाटावर फुलं विकत असते. ती जेव्हा राहुल आणि त्याच्या मित्रांना पाहते, तेव्हा तीही त्यांच्या मागे जाते आणि म्हणते, साहेब, फुलं घ्या, सरयू मातेच्या चरणी अर्पण करा. तुम्ही सुखी राहाल, तुमचे काम धंदा वाढेल, मुलं बाळ सुखी राहतील, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील, तुम्हाला सरयू मातेचे आशीर्वाद मिळत राहतील, भगवान तुमचं भलं करेल. अशा प्रकारे ती जेव्हा त्याच्या मित्राला सांगते, तेव्हा तो थांबतो आणि तिला विचारतो, हे फुलं कितीला देता तुम्ही? मित्रांनो, तिने कागदाच्या एका ताटलीत फुलं छान सजवून ठेवलेली असतात आणि ती म्हणते, साहेब, ही एक ताटली 50 रुपयांची आहे. तेव्हा तो मित्र म्हणतो, मला अशा 4 ताटल्या फुलांच्या दे. मग तो काजलला विचारतो, ही फुलं पानं सरयू नदीत टाकायला परवानगी आहे का? तर ती म्हणते की होय साहेब, परवानगी आहे. खरं तर परवानगी नसते, पण तिचं रोजचं उत्पन्न फुलं विकण्याचंच असतं, त्यामुळे ती होय साहेब, परवानगी आहे असं सांगते. आता तो आपल्या मित्रांना आवाज देतो आणि म्हणतो, अरे फुलं तर घ्या. जेव्हा ते मागे वळून पाहतात, तेव्हा काजल राहुलला पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मित्रांनो, राहुलला पाहताच ती त्याच्यापासून लपून जाते, गायब होते. राहुलही जेव्हा तिला पाहतो, तेव्हा तो थक्क होतो आणि अवाक उभा राहतो. तो नदीत 20 पावलं आत शिरलेला असतो. तो लगेच बाहेर धावत येतो आणि काजलला शोधू लागतो, पण काजल त्याला पाहताच तिथून निघून गेलेली असते. राहुलचा मित्र म्हणतो, अरे ही तर आपले पैसे घ्यायलाच विसरली. ही मुलगी तर पैसेही न घेता या फुलांसह गायब झाली. आता राहुल विचार करू लागतो, यार, ही खरंच काजल होती का? की माझा भास होता? की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता? तो तरीही तिला शोधू लागतो, पण काजल कुठेच त्याला दिसत नाही. तो म्हणतो, यार, तिला शोधा, तिला पैसे द्या. तर त्याचा मित्र म्हणतो, यार,
इथेच थांबूया. 5-10 मिनिटात तिला आठवण झाली तर ती नक्कीच परत येईल. ते 10 मिनिटे तिची वाट पाहतात. राहुल तिला मोठ्या बेचैनपणे इकडे तिकडे बघतो, सगळींकडे शोधतो, पण ती त्याला कुठेच दिसत नाही. या शेकडोंच्या गर्दीत असा माणूस शोधणे जो आधीपासूनच तुमच्यापासून लपतो आहे, खूप कठीण काम होतं. काजल तिथून थोडी दूर गेलेली असते. तेव्हाच त्याचा मित्र म्हणतो, यार 50 रुपयांचीच तर गोष्ट आहे. आठवण झाली की ती येऊन घेईल. चला आपण नदीत स्नान करायला जाऊया. आता हे चौघं मित्र आपले वस्त्र उतरवून एका स्वच्छ जागी ठेवतात आणि सरयू नदीत स्नानासाठी जातात. नदीत खूप लोक स्नान करत होते, पण या मित्रांना उत्सुकता थोडी जास्तच होती, म्हणून ते हळूहळू अजून खोल पाण्यात पुढे जाऊ लागतात. कारण काठाजवळचं पाणी जास्त लोकांच्या हालचालीमुळे मळकट झालेलं होतं, खराब झालेलं होतं. ते पाणी घाण झालेलं होतं. त्यामुळे हे स्वच्छ पाण्यात आंघोळ करू इच्छित होते. पण मित्रांनो, पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता. आता मित्रांनो, काजल त्यांच्या जवळ थोडीशी येते आणि लपून राहुलकडे नजरेने बघू लागते. कारण 3 वर्षांनी ती राहुलला पाहत होती. ती राहुलकडे बघते, जो की खोल पाण्यात जात होता. जसं आपल्या माणसांसाठी काळजी वाटू लागते, तसंच काजलचं होतं. ती राहुलसाठी काळजी करू लागते. तेवढ्यात तिला एक मुलगा दिसतो. ती त्याला म्हणते, इथे ये बाळा, आणि त्यांना सांग की खूप आत खोल पाण्यात जाऊ नका. पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे. हे लोक काठावरच आंघोळ करू शकतात. तेव्हा तो मुलगा त्यांच्या जवळ जाऊन मोठ्याने म्हणतो, तुम्ही लोक खूप खोल पाण्यात जात आहात. पुढे खूप खोल पाणी आहे. तुम्हाला वाहून जाण्याचा धोका आहे. इतक्या आत जाऊ नका. नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे. तेव्हा काही लोक त्याची गोष्ट ऐकून काठावर येतात, पण राहुल त्याची गोष्ट ऐकत नाही आणि तिथेच उभा राहतो. उलट तो अजून खोल पाण्यात जाऊ लागतो. नदीच्या आत तो मुलगा सांगून निघून जातो, पण काजलला आता सहन होत नाही. तीही नदीच्या काठावर पाण्यात शिरते आणि राहुलला आवाज देत म्हणते, जेव्हा तुम्हाला मनाई केली जाते तर तुम्ही अजून खोल पाण्यात का जाताय? मित्रांनो, जेव्हा राहुल काजलकडे बघतो, तिचा चेहरा बघतो, पाण्यात ती साधीशी साडी नेसून उभी होती आणि राहुलला पुढे जाण्यापासून थांबवत होती. त्याला पुढे जाण्यापासून अडवत होती. मित्रांनो, राहुल हा देखावा पाहतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याची अवस्था बघून वाटतं की तो काजलला विसरला नव्हता आणि ती काजलही त्याला पाहून रडू लागते आणि हळुवार आवाजात म्हणते की तुम्ही अजून खोल पाण्यात का जाताय? इकडे या ना आंघोळीसाठी. आता तिथे उपस्थित सगळे लोक काजलकडे पाहू लागतात आणि राहुलचे 3ही मित्र हे पाहून आश्चर्यचकित होतात. ज्या पत्नीला राहुलने 3 वर्षांपूर्वी सोडून दिलं होतं, जी दारोदारची भटकंती करत होती, आजही त्या पत्नीच्या मनात त्याच्यासाठी एवढं प्रेम होतं, एवढी काळजी होती. तिचं हे प्रेम पाहून राहुल स्वतःला सावरू शकत नाही आणि तिथेच पुटपुटून रडू लागतो. त्याला असं रडताना पाहून त्याचे मित्र आणखीन घाबरतात आणि ते सगळे त्याच्या जवळ जाऊन त्याला सावरतात आणि विचारतात, यार ही तर फुलं विकणारी आहे, हिला तू ओळखतोस का? कोण आहे ही? तेव्हा राहुल म्हणतो, यार हीच तर माझी पत्नी आहे, जिला मी 3 वर्षांपासून वेगळं ठेवलंय. 3 वर्षांनंतर आज मी तिला या अवस्थेत पाहतो आहे. तो त्याचा एक मित्र म्हणतो, यार मी तर समजत होतो की ही आपले पैसे मागायला आली आहे आणि अशा प्रकारे बोलत आहे. तर मित्रांनो, तेव्हा राहुल म्हणतो की नाही यार, ही तर माझी पत्नी आहे, जी फुलं विकत होती. त्याचे मित्रही हे ऐकून थक्क होतात. ते काजलकडे पाहतात. काजल साधीशी साडी नेसून पाण्यात उभी होती. तेव्हाच एक मित्र म्हणतो, अरे यार ही तर आपली वहिनी आहे, ही तर खूपच सुंदर आहे. तो काजल जवळ जातो आणि तिला सावरत म्हणतो, बघा वहिनीजी, इथे रडू नका. सगळे लोक बघत आहेत. कोणी काय म्हणेल, काय विचार करेल? हजारोंच्या गर्दीत यांची एक वेगळीच कहाणी सुरू झाली होती. ते दोघांना पाण्याबाहेर आणतात. राहुल काजल जवळ जातो तर काजल त्याचा हात धरून रडायला लागते. आता राहुल तिला समजावतो आणि शांत केल्यानंतर म्हणतो, चला
तुम्हीही स्नान करून घ्या. पण ती नकार देते आणि म्हणते, मी तर सकाळी आल्यावर सर्वात आधी आंघोळ करून घेते आणि त्यानंतर ही फुलं विकते. आता मी परत आंघोळ करू शकत नाही. माझे कपडेही भिजलेले आहेत. आता राहुल आणि त्याचे मित्र स्नान करायला जातात. राहुल आणि काजल सोबत फोटो सुद्धा काढतात. दोघे खूप आनंदी होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. आता हे स्नान करून बाहेर येतात आणि कपडे बदलतात. तेव्हाच तिथे एक 12 वर्षांचा मुलगा येतो आणि काजलला म्हणतो, दीदी दीदी, माझ्याकडे फुलं संपली आहेत. मला अजून फुलं दे ना. तिकडे पुढे 3-4 लोक उभे आहेत जे फुलं मागत आहेत. मी फुलं घेऊन त्यांना विकून देतो. तर काजल म्हणते की जा बाळा, तिकडे पिशवीत ठेवलेली आहेत, घेऊन जा. त्यानंतर तो मुलगा फुलं घेऊन निघून जातो. आता हे सगळे मिळून चहा नाश्ता करण्यासाठी एका छोट्या हॉटेलवर जातात, जे घाटात जवळच असतं. तिथे बसून चहा नाश्ता करतात आणि राहुल काजलला म्हणतो की तुझं घर इथून खूप दूर आहे. तू इथे कधीपासून हे काम करतेस? काय हालचाल आहे तुझी? तुझ्या कुटुंबातील सगळे कसे आहेत? त्यानंतर काजल आपली परिस्थिती सांगते, आपले हाल सांगते. ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. सगळे दुखी होतात. जेव्हा राहुल आणि काजलचं लग्न झालं होतं तेव्हा वरातच्या दिवशी डीजेवर नाच गाण्यावरून वराती आणि घरातले यांच्यात भांडण झालं होतं आणि खूप मारामारीही झाली होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून झालेलं हे भांडण बघता बघता खूप वाढलं आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना गंभीर जखमाही झाल्या. या भांडणांचा परिणाम इतका झाला की लग्न न करता वरात परत फिरणार होती. पण काही समजूतदार लोक मध्ये पडले आणि समजावून सांगून कसं बसं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर जेव्हा काजल आपल्या सासरी पोहोचते तेव्हा तिला ती लायकीची सन्मान मिळत नाही. लग्नाच्या काही दिवसातच राहुलची आई, त्याची बहीण आणि सगळे कुटुंबीय काजलवर आणि तिच्या कुटुंबियांवर विविध प्रकारचे आरोप करू लागले, टोमणे मारू लागले. एक प्रकारे विचार केला तर वरातीत झालेल्या त्या भांडणाचा बदला ते लोक काजलकडून घेऊ लागले. हे ऐकून ऐकून काजल खूप व्यथित होऊ लागली. पण कसं तरी करून ती आपल्या सासरी राहत होती. कारण राहुल काजलवर खूप प्रेम करत होता. त्याच्या मनात काजलविषयी कुठलाही भेदभाव नव्हता. तो तिला प्रेमाच्या नजरेने पाहत असे. म्हणूनच ती 6 महिने आपल्या सासरी राहिली आणि सगळ्यांच्या कठोर बोलणं सहन केलं. राहुल एक सुशिक्षित मुलगा होता. त्याची एक मेडिकलचं दुकान होतं. तो बराच पैसाही कमवत होता. तो खूप श्रीमंत घरचा होता. तर काजलचे वडील मुंबईत दिहाडी मजुरीचं काम करत होते आणि असंच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काजल खूपच सुंदर होती. त्यामुळेच राहुलच्या घरच्यांना ती आवडली आणि त्यांचं लग्न झालं. पण ती गरीब घरातून आलेली असलेल्यामुळे तिला आता 2 नव्हे तर 10 गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. मित्रांनो, 6 महिने निघून गेले आणि या काळात काजल काही वेळा माहेरीही जाऊन आली. पण 6 महिन्यांनंतर जेव्हा ती पुन्हा माहेरी गेली तेव्हा तिची चौकशी करायला कोणीच आलं नाही आणि तिला परत आणायला सासरहूनही कोणीच आलं नाही. राहुललाही कडक शब्दात सांगितलं गेलं की ही मुलगी आता या घरात पुन्हा येणार नाही. आम्ही तिला परत आणणार नाहीत आणि जर तू त्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्नही केलास तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुझं दुसरं लग्न होईल. काजलच्या घरी ही खबर पोहोचवली जाते की आता तुम्ही तुमच्या मुलीचं बघा. आम्ही आमच्या मुलासाठी दुसरी मुलगी आणणार आहोत. हा संबंध आता पुढे चालू शकत नाही. काजलच्या वडिलांना या गोष्टीचा फार मोठा धक्का बसला आणि 2 महिन्यानंतरच त्यांचा मृत्यूही झाला. घरात फक्त तेच कमावणारे होते. त्यांच्या जाण्यानंतर कुटुंब पूर्णपणे अनाथ होऊन जातं. आता या घरात काजलचे आजोबा, आजी, काजलची आई आणि एक 18 वर्षांची बहीण होती. जेव्हा काजलचं लग्न झालं तेव्हा काजलचं वय 21 वर्षांचं होतं आणि तिचे 2 लहान भाऊ होते. एक 11 वर्षांचा आणि दुसरा 14 वर्षांचा. एकूण घरात 7 जणांचा खर्च हा स्वतःमध्येच खूप मोठा आव्हान होता. यांची परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले.
सरकारी राशन तर मिळत होतं, पण राशन व्यतिरिक्तही खूप खर्च असतात. खूपच जास्त टंचाई झाली होती. आता काजल काय करणार? घरात तीच सगळ्यात मोठी होती. आता ती रात्रंदिवस या विचारात राहू लागली की आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. काजलच्या आईला कधी कधी मजुरी मिळे, पण एवढ्या मोठ्या कुटुंबाचा एवढ्या कमी पैशात निभाव करणं फार अवघड होतं. आणि तिकडे तिचा पती राहुल, तो आणखी एक मेडिकल स्टोअर उघडतो. त्याचे आता 2 मेडिकल स्टोअर चालत होते. एकावर त्याचे वडील बसत, तर दुसऱ्यावर तो स्वतः बसत होता. त्यांना काहीच कमी नव्हतं. खूप यशस्वी जीवन जगत होते. पण इकडे काजलच्या कुटुंबाची परिस्थिती अजिबात ठीक नव्हती. मित्रांनो, काही काळ असाच गेला. एके दिवशी सकाळीच काजलच्या घरी एक माणूस येतो, जो नुकताच अयोध्येहून फिरून आला होता. काजलने आपल्या अंगणात एक छोटीशी फुलांची कॅरेट लावली होती. तो माणूस ती फुलं बघून म्हणतो, अरे यार, अयोध्येत फुलं इतकी महाग मिळतात की जर हीच फुलं तिकडे नेऊन विकली तर आरामात 4-5 हजारांना विकली जातील. मित्रांनो, तो हे सांगून निघून जातो. पण ही गोष्ट काजलच्या मनात बसून जाते. ती दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी फुलं तोडते आणि आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन बसने अयोध्येला निघते. ती थोडी उशिरा पोहोचते, पण तरीही घाटावर जाऊन ते 10-12 किलो फुलं असतात ती विकून टाकते आणि साधारण 1500 रुपये कमावते. मित्रांनो, तो हे सांगून निघून जातो. पण ही गोष्ट काजलच्या मनात बसून जाते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी फुलं तोडते आणि आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन बसने अयोध्येला निघते. मित्रांनो, ती थोडी उशिरा पोहोचते, पण तरीही घाटावर जाऊन जे 10-12 किलो फुलं असतात ती विकून टाकते आणि साधारण 1500 रुपये कमावते. संध्याकाळी घरी परतते. ती खूप आनंदी असते. आता घरची सगळी फुलं संपलेली असतात. तर ती आपल्या मोठ्या भावाला म्हणते की तू जाऊन मंडईत चौकशी करून ये की फुलं कुठे मिळतात. तिचा भाऊ मंडईत जातो आणि तिथून 15 किलो फुलं आणतो. मित्रांनो, आता हे रोजचं असंच मंडईतून फुलं खरेदी करू लागतात आणि काजल व तिचा धाकटा भाऊ बसमध्ये ती फुलं ठेवून अयोध्येला जातात आणि तिथे विकतात. 2 वर्षांपासून हे लोक हेच काम करत होते. आणि जेव्हा राम मंदिराचं बांधकाम झालं तेव्हा तिथे अधिक लोक दर्शनासाठी येऊ लागले आणि गर्दी वाढू लागली, ज्यामुळे यांच्या फुलांची विक्री आणखीन जास्त होऊ लागली. हे मंडईतून 1000 रुपयांची फुलं खरेदी करत आणि अयोध्येत त्यांना आरामात 1300 ते 1500 रुपयांना विकत. सर्व खर्च वजा करून साधारण 300 ते 500 रुपयांची बचत करत असत. पण यासाठी त्यांना पहाटे उठावं लागे आणि उशिरा संध्याकाळी घरी परत यावं लागे. बरं, काहीसं असंच या कुटुंबाचा खर्च चालू लागतो आणि हे कष्टाची कामं करून आपलं आयुष्य काढत होते. काजल खूपच सुंदर होती, म्हणूनच ती जगाच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी स्वतःला साधं सरळ दाखवत असे. साधी जुनी साडी घालायची आणि 25 वर्षांचं वय असूनही 45 वर्षांची वाटायची आणि आपल्या भावालाही नेहमी सोबतच ठेवायची, म्हणजे तिला कोणी एकटी बघून छेडणार नाही, त्रास देणार नाही. त्या दिवशी ती घाटावर फुलं विकत होती तेव्हा तिला राहुल दिसतो आणि राहुल तिला बघतो. आपली आपबीती सांगून झाल्यावर काजल रडायला लागते. राहुलही तिची दुःखाने भरलेली कहाणी ऐकून रडायला लागतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मग राहुलचे मित्र त्याला सांगतात, यार, आता तूच सांग, यात वहिनींची काय चूक आहे? यांच्याकडून कोणता गुन्हा झाला की तुम्ही सगळ्यांनी यांना दरदरची भटकंती करायला लावली? यार, तू तर सुशिक्षित माणूस आहेस. तुला आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना आणि बहिणीला समजवायला हवं होतं. पण तू एवढी छान मुलगी अशा प्रकारे सोडून दिलीस आपल्या घरच्यांच्या शब्दांवर. मग ते लोक म्हणतात, आता तू सावर आणि वहिनींसोबत स्वतःचंही आयुष्य खराब करू नकोस. आजपासून तू वहिनींना स्वीकार आणि आपल्या घरी घेऊन चल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. राहुलचे सगळे मित्र सुशिक्षित आणि समजूतदार माणसं होती, पण काजल राहुल सोबत जाण्यास नकार देते.
ती म्हणते की मी आपल्या कुटुंबात एकटीच मोठी आहे. मी कसं बसं करून त्यांचं पोट भरते. जर मीच निघून गेले तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? मला माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. मी असं त्यांना सोडून जाणार नाही. पण राहुलचे मित्र म्हणतात, वहिनी, तुम्ही तुमच्या कुटुंबाची अजिबात चिंता करू नका. तुमचा जो मोठा भाऊ आहे त्याला आम्ही आमच्या सोबत ठेवू. त्याला नोकरी देऊ आणि चांगली कमाई मिळवून देऊ, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचा खर्च चालत राहील. काहीच अडचण येणार नाही. तुम्ही फक्त टेन्शन फ्री राहा. तुम्ही आधीच खूप ठोकरा खाल्ल्यात. एवढं कष्टाचं काम तर कोणी करूही शकणार नाही. मित्रांनो, आता हे काजलला घेऊन तिच्या घरी येतात आणि जेव्हा काजल घरी पोहोचते तेव्हा तिचे घरचे आपल्या जावयाला बघून थक्क होतात. आणि मग जेव्हा त्यांना सगळी घटना कळते की अशा प्रकारे यांची भेट झाली आहे, तेव्हा ते आनंदाने काजलला त्याच्यासोबत पुन्हा पाठवणी करतात आणि मग गाडीत बसून राहुलच्या घरी पोहोचतात. राहुलचे घरचे जेव्हा काजलला पाहतात तेव्हा ते थक्क होतात. पण आता त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. त्यांनी सगळ्या घरच्यांना समजावलं की का तुम्ही या दोघांच्या आयुष्याची वाट लावताय. राहुलचे मित्र त्याच्या घरच्यांना समजावून घेतात आणि त्यांनाही आपली चूक लक्षात येते. मित्रांनो, राहुलला आपली पत्नी पुन्हा मिळाल्यामुळे तो खूप आनंदी झाला होता आणि देवाचे लाख लाख आभार मानत होता. आता हे दोघं खूप सुखी होते. दोघं नवरा बायको आनंदात आयुष्य घालवत होते आणि काजलच्या भावालाही नोकरी मिळाली होती. आता तो आपल्या घरची जबाबदारी पेलायला समर्थ झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजची एक सुंदर गोष्ट जर तुम्हाला थोडी सुद्धा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे मला अजून जास्त हुरूप मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.